सार्थ श्री दासबोध दशक 9 समास 10. स्थिती निरूपण. श्रीराम देवळामध्ये जगन्नायक आणि देवळावरी बैसला काक. परी तो देवाहून अधिक म्हणू नये की. सभा बैसली राजद्वारी आणि मर्कट गेले स्तंभावरी. परी ते सभेहून श्रेष्ठ चतुरी कैसे मानावे. ब्राह्मण स्नान करून गेले आणि बकतैसेची बैसले. परी ते ब्राह्मणा परिसभले कैसे मानावे. ब्राह्मणामध्ये कोणी नेमस्त कोणी झाले अव्याव्यस्त. आणि श्वान सदा ध्यानस्त परी ते उत्तम नवे. ब्राह्मण लक्ष मुद्रा नेणे मार्ज लक्ष विषयी शहाणे. परी ब्राह्मणा परिस विशेष कोणे म्हणावे तयासी. ब्राह्मण पाहे भेदाभेद मक्षिका सर्वांस भेद. परितीस झाला ज्ञानबोध हे तो न घडे की. उंच वस्त्रे नीच न्यायाला आणि समर्थ उघडाच बैसला. परी तो आहे परीक्षिला परीक्षवंती. बाह्याकार केला अधिक परी तो अवघा लौकिक. येथे पाहिजे मुख्य एक अंतरनिष्ठा. लौकिक बरा संपादिला परी अंतरी सावध नाही झाला. मुख्य देवास चुकला तो आत्मघातकी. देवास भजता देवलोक पित्रांस भजता पित्रलोक. भूतांस भजता भूतलोक पाविजे तो. जेणे जयास भजावे तेणे त्या लोकासी जावे. निर्गुणी भजता व्हावे निर्गुणची स्वये. निर्गुणाचे कैसे भजन निर्गुणी असावे अनन्य. अनन्य होता होईजे धन्य निश्चयेसी. सकळ केलियाचे सार्थक देव ओळखावा एक. आपण कोण हा विवेक पाहिला पाहिजे. देव पाहता निराकार आपला तो माईक विचार. सोहम आत्मा हा निर्धार बाणून गेला. आता अनुमान तो काही वस्तू आहे वस्तूच्या ठाई. देहभाव काहीच नाही धांडोळीता. सिद्धास आणि साधन हा तो अवघाच अनुमान. मुक्तास आणि बंधन आढळेना. साधने जे काही साधावे ते तो आपणची स्वभावे. आता साधकाच्या नावे शून्याकार. कुल्लाळ पावला राज पदवी आता रासभे कासया राखावी. कुल्लाळपणाची उठा ठेवी कासया पाहिजे. तैसा अवघा वृत्ती भाव नाना साधनांचा उपाव. साध्य झाल्या कैसा ठाव साधनांसी. साधने काय साधावे नेमे काय फळ घ्यावे. आपण वस्तू भरंगळावे कासयासी. देह तरी पाचा भूतांचा जीव तरी अंश ब्रह्मीचा. परमात्मा तरी अनन्याचा ठाव पहा. उगेची पाहता मी पण दिसे शोध घेता काहीच नसे. तत्वे तत्व निरसे पुढे निखळ आत्मा. आत्मा आहे आत्मपणे जीव आहे जीवपणे. माया आहे मायापणे विस्तारली. ऐसे अवघेची आहे आणि आपणही कोणी एक आहे. हे सकळ शोधून पाहे तोची ज्ञानी. शोधू जाणे सकळांसी परी पाहो नेणे आपणासी. ऐसा ज्ञानी एकदेशी वृत्ती रूपे. ते वृत्ती रूप जरी पाहिले तरी मग काहीच नाही राहिले. प्रकृती निरासे अवघेची केले विकारवंत. उरले ते निखळ निर्गुण विवंचिता तेची आपण. ऐसी हे परमार्थाची खूण अगाध आहे. फळ एक आपण एक ऐसा नाही हा विवेक. फळाचे फळ कोणी एक स्वयेची होईजे. रंक होता राजा झाला बरे पाहता प्रत्यय आला. रंकपणाचा गलबला रंकी करावा. वेदशास्त्रे पुराणे नाना साधने निरूपणे. सिद्ध साधू ज्या कारणे नाना सायास करीती. ते ब्रह्मरूप आपणची अंगे सारा सार विचार प्रसंगे. करणे न करणे वावगे काहीच नाही. रंक राजा नेसी भ्याले तेची पुढे राजा झाले. मग ते भयेची उडाले रंकपणा सरिसे.
वेदे वेदाज्ञेने चालावे, सशास्त्रे शास्त्र अभ्यासावे, तीर्थे तीर्थास जावे कोण्या प्रकारे, अमृते सेवावे अमृत, अनंते पाहावा अनंत, भगवंते लक्षावा भगवंत कोण्या प्रकारे, संते असंत त्यागावे, निर्गुणे निर्गुणासी भंगावे, स्वरूपे स्वरूपी रंगावे कोण्या प्रकारे, अंजने लावे अंजन, धने साधावे धन, निरंजने निरंजन कैसे अनुभवावे, साध्य करावे साधनासी, ध्येये धरावे ध्यानासी, उन्मने आवरावे मनासी कोण्या प्रकारे, इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे स्थिती निरूपण नाम समास 10वा। श्रीराम श्रीराम श्रीराम।